भेटेल. तुम्हाला जर मला अटक करायची असेल तर लोकांसाठी जेलमध्ये जायला मी खुशीने आणि आनंदाने जाईल. मी माझी चोरी करत नाही की काही मारामारी केलेली नाहीये. तुम्ही तुमचं काम करा, मी तर माझं काम करेल. शेवटी 5 वाजेपर्यंत सर्व अक्षरशः जेवलेले होते. मी खरोखर पोलिसांचा सुद्धा धन्यवाद मानेन की ते माझ्या बंदोबस्तासाठी होते. परंतु त्याच्यानंतर 4:45 त्यांनी मला एक निरोप दिला की मॅडम तुम्हाला आता आम्हाला अरेस्ट करावी लागेल. आणि त्यावेळी मी माझे कार्यकर्ते काही होते, अजय होता, मंगेश होते, इतर काही जेंट्स कार्यकर्ते होते, तिथे काही जमलेल्या महिला वर्ग होते. यांना मी सांगितलं की तुम्ही कृपया घरी जा, कारण काही करू शकतं. मला अटक झाली तर माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा अटक होईल आणि त्याचा त्रास होईल नंतर. आणि बरीचशी जण गेली. आम्ही 2घी जणी राहिलो, विनाताई आणि मी. विनाताईंना हळूच म्हटलं, विनाताई तुम्ही घरी जा, 100% मला अटक होईल, माझ्यावर कारवाई होईल, गुन्हे दाखल होईल, तुम्ही जरा घरी जा, मी बसते एकटी. त्यांनी सांगितलं कशाला जाऊ, तर दोघी सोबत जेलमध्ये जाऊ. आणि असे कार्यकर्ते असतील तर स्वाती पाटीलच्या महाराष्ट्रात नाही तर या जगामध्ये सुद्धा नाव लक्षावं. म्हणून मी विनंती करते आशिषजी गडकरींना की विनाताईंचा त्यांनी एक सत्कार करावा. असे कार्यकर्ते असतील तर खरोखर आपलं नाव व्हायला होऊ नये. आणि खरोखर असे अनेक इथे जमलेले मंगेश माने आहेत, अजय साळुंखे आहेत, जे कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा नाही करत आणि नेहमी ताईंच्या पाठीशी असतात. आणि असे अनेक घाटले गावातील बरेचसे कार्यकर्ते आहेत जे नेहमीच प्रत्येक वेळी त्यांना आवड आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पाठीशी असतात. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी यांना मदत केलेली आहे. भिवंडी विभागातील जयवंत पाटील आहेत, त्याचप्रमाणे आमचे येथील नवीन दुकानदार विकास मोहिते यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे डेकोरेटर महेंद्र डेकोरेटर्स हे नेहमीच आम्ही नेहमी आपलं देऊन आमच्या परीने आम्ही त्यांना जे काही आहे ते देतो. परंतु सर्व काही आम्ही सांगितल्याप्रमाणे खुर्च्या कमी पडल्या, खुर्च्या लगेच आणणार आहे आणि त्यांच्या ह्याच्यामुळं आमचा हा कार्यक्रम यशस्वी होतो, नेहमी सहकार्यामुळं. त्याचप्रमाणे शरद डेकोरेटर्स आहेत, यांचा आम्हाला नेहमी लाईट असो किंवा इतर काही गोष्टी असो काही कमी पडलं तर ते नेहमी असतात आणि या कार्यक्रमासाठी सर्वांची मदत आम्हाला मिळते. त्याचप्रमाणे नेहमी मदत करणारे सर येथील समाजसेवक संजय कदमजी हे आम्हाला नेहमी मदत करतात या कार्यक्रमासाठी. प्रत्येक वेळी मध्ये महाड माणगावचं जे पूर झाला त्यावेळी सुद्धा त्यांनी मदत केली होती, आम्ही गेलो होतो तेव्हा. ते सुद्धा नेहमी सहकार्य करतात, म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतोय. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सगळ्यात फार जे आपण काही वाण घेता येते वस्तू भेटवस्तू घेता, जो काही लकी ड्रॉ आहे हा सर्व झेब्रो फाउंडेशनच्या वतीने आशिषजी गडकरी यांनी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे विभागातील मीनाक्षीताई पाटणकर या माझ्या बहीण आहेत, मोठ्या बहिणीप्रमाणे एकाच गावातील आम्ही आहोत, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात, त्यांचेही आभार. मी विनंती करेल आशिषजी गडकरींना की त्यांनी 2 शब्दात आमच्या महिलांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज जमलेल्या सगळ्या माझ्या मातांना भगिनींनो संक्रांत झालेली आहे, सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महिला उत्कर्ष मंडळ ज्या स्वातीताई सांभाळतात त्या प्रत्येक वर्षी ह्या प्रोग्राम घेतात. आणि स्वातीताईंबद्दल बोलायचं तर खूप वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. आणि एक अशी व्यक्ती जी प्रत्येक वेळेला मला सांगते की घाटल्यात मला हे करायचंय, घाटल्यात मला ते करायचंय. आणि प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये ती काही करत असेल तर ती मला घाटला घाटला घाटला. तर आज तुम्ही विचार करा, ज्या बाईच्या मनामध्ये तनामध्ये सगळा घाटला शिरलेला असेल ती काय करत असेल, विचार करते. प्रत्येक वेळेला घाटले करण्यासाठी काय कसं करायचं, कुठची गोष्टी करायची, ती प्रत्येक वेळेला हा विचार करत असते. आणि माझ्याकडे प्रत्येक येते आणि सगळे विचार मांडते. आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही प्रत्येक वेळेला माझ्या मदतीचा हात असतो. पण कारकीर्द काय असते हे आज आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ शकतो. आज व्यक्तिमत्व कसं असतं, एक स्त्री म्हटल्यावरती आपण विचार करतो की सक्षम कसं करायचं. आपण वेगवेगळे क्लासेस घेतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो की मुलींचं बायकांचं सक्षमीकरण कसं करावं. मी तुम्हाला सांगेन कुठे जायची गरज नाही तुम्हाला. फक्त स्वातीताईंना कॉन्टॅक्ट करा, त्यांनी केलेल्या गोष्टी सांभाळा, त्यांनी गोष्टीबरोबर साथ द्या. त्यांना खूपशा गोष्टी सक्षमीकरण त्याच तुम्हाला शिकवतील. आज एवढी एक घाटल्यातली महिला आज काही सपोर्ट नसताना तिने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत
त्या जगभरात फेमस झालेल्या आहेत. आणि मला आनंद वाटतो की आमचं फाउंडेशन तुमच्याबरोबर काम करते ते. त्या आमचा एक आधारस्तंभ आहे. आज तुम्ही विचार करा तर गोविंदांसाठी जे पथक होतं त्याच्यामध्ये गोविंदा वरतून पडतात आणि त्यामुळे खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी ती आज PL दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत आणि त्यांनी किती किती मोठ्या दिग्गज लोकांची भांडणं केली होती. स्वतः तुमचे खूपच आभार आणि खरंच तुम्हाला ही शक्ती देवी तुम्हाला आणखी शक्ती देवो की तुम्ही अशा खूप कॉमन गोष्टी आहेत करू शकाल आणि लोकांसाठी तुम्ही धावू शकाल. फाउंडेशन आहेत पण तुमच्याजवळ सपोर्ट सगळ्यांचा आहे ही मला खूप आनंदाची गोष्ट आहे. आज तुम्हाला बोलले की तुमच्या उत्कृष्ट महिला समितीला प्रत्येक लोकांनी सपोर्ट केला तुम्हाला. मी सगळ्यांचे आभार मानतो की खरंच मोठी गोष्ट आहे की जी व्यक्ती आज तुम्ही करते स्वतः समोरून तुम्ही या आणि त्याला मदत करा. तुमचं जे आणखी एक धोरण होतं की बाबा मुलांसाठी दप्तर असतं ते खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. आज मी प्रत्येक मुलाला बघतो काय की दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर शाळा असतात लोकांच्या आणि त्या तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत तर मुलांना दप्तर घेऊन जायला लागतं. आज विचार करा की छोटीशी चिमुरडी मुलं आपल्यासमोर वाढणारी आपला विचार करतो की ते दप्तर आपण घ्यावं पण शाळेत गेल्यावरती 3-3, 4-4 माळे चढतात पण ते आपण फक्त व्यक्त करतोय. त्यांनी आज ते अंमलात आणलेलं आहे. त्यांनी आज कोर्टापर्यंत ती दिलेली गोष्ट आणि प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक प्रिन्सिपलमध्ये आज ते लढतायत. स्वतः हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे तुमची की तुम्ही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आज एक मोठ्या लेवलला घेऊन चाललेले आहेत. तुमच्याबद्दल बोलायचं किती आता आज मला टाईम कमी पडेल खरं म्हणजे. आणि एक गोष्ट सांगतो आणखी की एक मेडिकलची गोष्ट असून दे किंवा स्पोर्ट्स असून दे किंवा आणखी सक्षमीकरण असू दे स्वातीताईंचं काम प्रत्येक वेळेला आहे. मी अजून आठवतो मला तुम्ही एक आचार्य कॉलेजच्या बाहेर एक मुलांना ॲडमिशन मिळत नव्हती तिकडे म्हणून तुम्ही एक छोटंसं तिकडे एक उपोषण मागलेलं. त्या उपोषणासुद्धा मला वाटतं की नंतर आचार्य कॉलेज स्वतः शरण आले आणि सगळ्या तुमच्या मान्यता त्यांनी करून घेतल्या आणि त्या सगळ्या मुलांना ॲडमिशन तुम्ही करून घेतलेली आहे. आज आपल्या घाटले गावामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीला भांडण्यासाठी झगडण्यासाठी अशी व्यक्ती उभी आहे स्वातीताई. हे खूप खूप आभार. आज आपण बघतोय मी तर एक गोष्ट सांगितली की तुम्ही आज एक प्रोग्राम करताय तर त्या इव्हेंट कुठचे तुम्ही करताय त्यामध्ये तुम्ही एक आवर्जून गोष्ट मला सांगितली की प्रत्येक इव्हेंट हे माझ्या घाटले गावातली मुलं आणि मुलीच करतील. माझ्या घाटले गावामध्ये इतकं टॅलेंट भरलेलं आहे की जो टॅलेंट आपण आज लोकांसमोर आणायचा आहे. तर या कारकिर्दीमध्ये तुम्ही सांगितलं मला की आपण प्रत्येक इव्हेंट जे करू ते आपण आपल्या हिशोबानेच करूया आणि आपल्या घाटले गावाच्या मुलांनाच प्रोत्साहन देऊया. आज आपल्या फाउंडेशनतर्फे मी त्यांचे खूप आभार मानतो. आज योगेश पाटील, शैलेश पांचाळ आणि सगळे आमची जुबिया फाउंडेशनची टीम जी आहे त्याच्या मागे खंबीर उभी आहे हेच तुम्हाला मी आज शिकवतो. आज आपण फाउंडेशनमध्ये काय करतो तर फाउंडेशन थ्रू एक 2 मिनिटं फक्त घेतो. आपण मेडिकल, स्पोर्ट्स आणि बाकीच्या गोष्टी करतो. खूप लोकांना वाटतं की फाउंडेशन म्हणजे फक्त गणपती, दिवाळी आणि दसऱ्याला फक्त साजरा करणारी एक संस्था आहे. तर अशी नसून ती तुमच्या आमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करणारी संस्था आहे. आपण आज एक मेडिकल अशी एक धोरण सुरू केलेलं आहे. योगेश पाटील ते आज लीड करतोय गोष्ट आपली की तुमच्या घरी कोणालाही असा आजारपण येऊ नये. पण कधी चुकून काय ऑपरेशन म्हटलं कॅटरॅक्टचं असून दे, एन्जिओप्लास्टी असून दे किंवा हार्टचं असून ऑपरेशन तर तुम्ही आवर्जून योगेश पाटीलला कॉन्टॅक्ट करा आणि ते ऑपरेशन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला करून देऊ. कुठलीही गोष्ट असून दे, मेडिकलची असून दे, आम्ही हे प्रयत्न करू फाउंडेशनतर्फे की तुम्हाला ते 1 रुपया खर्च न करता तुम्हाला आम्ही ते ऑपरेशन असू दे कुठली पण तुमचं असू दे ट्रीटमेंट ती आम्ही करून देऊ. तर आज मला वाटतंय की जास्त वेळ न घेता आज महिला ज्या गोष्टी जमलेल्या आहेत त्या प्रोग्राम चालू करू आपण. त्याच्या आधी योगेश सांगेल. योगेश 2 शब्द बोलू. धन्यवाद स्वातीताई. आम्हाला मंच शेअर करण्याचा इथे एक संधी भेटलेली आहे. मी आमच्या फाउंडेशन सध्या काय काम करतं याबद्दल थोडंसं मी सांगेन. आमचं फाउंडेशन सध्या यंग मुलांसाठी काम करतं आहे, त्यांना सक्षमीकरणासाठी काम करतं आहे. मग त्यांचं एज्युकेशन असू दे, एज्युकेशन झाल्यावर त्यांना लागणारे जॉब्स असू दे, त्या गोष्टीसाठी आम्ही आमचं फाउंडेशन भरपूर काही सक्रिय आहे. त्याचप्रमाणे आज तुम्ही बघाल की भरपूर अदानी असू दे किंवा टाटा असू दे या लोकांनी बिल वाढवून ठेवले होते. तर अदानी विरोधात आम्ही काही दिवसांपूर्वी एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये संपूर्ण महिला वर्गाने इकडच्या पूर्ण घाटल्यातील यंग मुलांनी पण सपोर्ट केला होता आणि त्या प्रतिसादाला मिळून हा मोर्चा आम्ही तिलकनगर अदानीकडे नेला होता. हा मोर्चा तिकडे नेल्यावर आमच्या बोल्ट 3-4 मागण्या होत्या
आज आम्हाला वाटलं की त्या मागण्यांसाठी आम्हाला भरपूर फाईट करावी लागेल, त्यांच्यासाठी झगडावं लागेल, पुन्हा एकदा मोठं आंदोलन करावं लागेल. पण तो मोर्चा आम्ही असा प्रकार नेला की कोणतीही घोषणाबाजी नव्हती, कोणतेही आडाओरडा नव्हता, एकदम शांततेने शिस्तपूर्वक मोर्चा आम्ही अदानीकडे नेला. आमच्या सविस्तर मागण्या तिकडे आम्ही मांडल्यात. आमच्याबरोबर आशिष गडकरी सर होते, स्वतः गडकरी बहिणी होत्या, स्वातीताई होत्या, शैलेश होता, आमची सिस्टर टीम त्यांना भेटली. त्यांच्याकडे आम्ही मागण्या मागितल्या. त्वरित त्यांनी आमच्या ज्या मेजर 2-3 मागण्या त्याचा पूर्ण केलेल्या आहेत. आमची पहिला मागणी होती की तुमचं भरमसाठ बिल येते, त्या बिलाबद्दल तुम्ही काय करता. तर त्यांनी आम्हाला आन्सर दिलं होतं की तुमच्या बिलाची ते चोरी करतं कोणतरी, त्यामुळे रिडिंग वाढत असते. तर मी म्हणालो की आमचा हा घाटला गाव आहे, हा काही सिद्धार्थ कॉलनी नाहीये का शिवाजीनगर नाहीये की तिकडे बिल चोरी केलं जातं. माणसं इकडे प्रामाणिकपणे बिल भरताना त्यांना तुम्ही त्याचा बोजा देतात. तर मग त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे मोठी कंपनी आहे, तुमचे नाही म्हणता एक लाखो तुमचे युजर्स आहेत, तर तुम्ही R&D का करत नाही, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तुम्ही असं एक सॉफ्टवेअर का नाही बनवत की बाबा मी गावी गेलोय, माझं घर बंद आहे 3-4 दिवसात आणि कोण चोरी करत असेल तर मला तिकडे मेसेज आहे, असा बिलाचा आपल्याला मेसेज होतो. तर ती मागणी आपली त्यांनी पूर्ण केलेली आहे. या गेल्या आता येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये ते पूर्णपणे फ्री कॉस्टमध्ये एक असं सॉफ्टवेअरचं मीटर बसवणार आहे की भले आपण गावी जाऊ दे, आपल्या बिलाची कोण चोरी करत असेल किंवा आपल्या बिलाचं मीटर वाढत असेल तर आपल्याला त्वरित मेसेज आहे. दुसरी आमची मागणी अशी होती की जेव्हा सुद्धा तुम्ही इथे बिल कनेक्शन कट करायला येतात तर 2 दिवस आधी ऍटलीस्ट आम्हाला इंटिमेशन द्या, आम्हाला एक मेसेज द्या. तर त्यासाठी पण त्यांनी आपली मागणी पूर्ण केली आहे की डायरेक्टली येऊन तुमचं कोणी बिल कट करणार नाहीये, तुम्हाला 2 दिवस आधी मेसेज येईल, इंटिमेशन देईल, त्यानंतर तुम्हाला बिल कट करतील ते लोक. तिसरी आमची मागणी होती की जेव्हा कोणी रिडिंग घ्यायला येतं, रिडिंग घेतल्यावर आपल्याला कळत नाही ती रिडिंग घेणारा कधी येतोय, किती रिडिंग घेतोय, काहीच कोणाला आता पता नसतो. पण आता आपण जर तिकडे जाऊन नंबर आपण अपडेट केला तर 2 दिवस आधी आपल्याला रिडिंगला जो व्यक्ती येणार आहे अदानीचा, 2 दिवस आधी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल, इंटिमेशन मिळेल. जेव्हा पण तो व्यक्ती तिकडे येईल तेव्हा आपण तो रिडिंग घेताना आपण स्वतः पर्सनली जाऊन फिजिकली जाऊन बघू शकतो, तो फोटो काढू शकतो. जेणेकरून काय होईल, आपल्याला 1-2 महिने त्रास होईल, पण आपल्याला जो बिल वाढणार आहे हे अंदाधुंदी अदानीवाले बिल देत असेल ते बिल देणार नाही, आपण अवेअर राहू. थोड्या 2 गोष्टी बोलून मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वाती नाही 1 मिनिट सरांनी थोडं बोलतो. ताईंनी सगळ्यांनी सत्कार केलेला आहे, तर मला असं वाटतं ताईंचा सत्कार मी सुद्धा करतो आता. टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण हे कर्तृत्वासाठी टाळ्या आहेत. स्वाती पाटील यांचं खूप मोठं असं कर्तृत्व आहे. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत. मगापासून आपण सर्वजण